सो हॅलो गाईज, वी आर गोइंग टू कुठं चाललो रे आपण. सो आम्ही विषय काय झाला नेमकं, आम्ही नाशिकमधूनच ब्लॉग चालू करणार होतो, पण बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम्स आम्ही नाही केलं, नाही का. जरा अडथळा आला होता मध्ये, त्याच्यामुळं सांग बरं. आपली गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. सगळ्यात पहिले आपण नाशिक मधून आलो, त्याच्यानंतर गाडीचा वाट लागली, गाडीचे पुढचे डिस्कस खराब झाला आपला डायरेक्टली. मेन म्हणजे आम्हाला सीएनजी रस्त्यात भेटत नव्हतं, एवढ्या लांब सीएनजी गाडी आणली. मेन गोष्ट आणि आम्ही पूर्ण गाडी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्यासाठी, आम्ही सीएनजी गाडी घेतली. पेट्रोलचा वापर केला आहे, पोल्युशन कंट्रोल करतोय आम्ही. आणि तुम्ही आमच्याकडून शिकलंही पाहिजे. सो तू पण सांग काय सांग ना. दीदी सांग पटकन. आम्हाला येतानाच खूप प्रॉब्लेम झाले. आम्हाला तर घरून पण सोडत नव्हते आणि आम्हाला इथं परमिशन सुद्धा नाही घेतलेली. डायरेक्ट निघलेले डायरेक्ट. सुद्धा स्विच ऑफ करून आलेलो आहे. हो, आणि इथं आम्हाला एक राजस्थानी कपल भेटलं, जे पाणीपुरी विकत होतं. हा, ते आम्ही त्यांचं पाणीपुरीचं नाव खूप युनिक होतं. त्यांच्या पाणीपुरीचं नाव काय होतं? पाणीपुरी. अमेरिकन पाणीपुरी. आणि त्या धडाची चव नाही त्या पण पाणीपुरीला. त्यांनी 10 रुपये आमच्याकडून एक्स्ट्रा घेतले. हा. दीदीने काढून आणले ते 10 आम्हाला रुपये. डिस्काउंट म्हणून त्यांनी एक्स्ट्रा काढले. आता थांबा, तुम्हाला थोडंसं यो सांग, रोशन सांगा. रोशन आणि नितीश प्लीज कॅरी ऑन. हॅलो गाईज, इकडून इकडून. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. Not your vlog, bro. हा, तर इथं 2 गाया भेटलेल्या आपल्याला सर्वात पहिले. आणि खूप क्यूट होते. जसं आपण बघू शकता, आम्ही मॅप लावून खाटूश्याम लावलेलं आहे. आणि चाललेलो आहोत आपण आमच्या ड्रायव्हर सोबत, मिस्टर रोशन शेलर. ते ड्रायव्हर येतो. कुठे त्यांनी रिप्पर दिलाय आपल्याला. अरे असं घे ना, असं कर ना, असं. आता आपण जाणार आहोत. आपण आता इथून डायरेक्टली खाटूश्याम जाणार तर आहोत. या ठिकाणी बघू शकता, तुमचं होस्ट नितीश शिंदे या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आणि माझ्यासोबत आहेत मयूर ब्राह्मणे, यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. मेन आणि आमचे जे करता धरता मारता आहेत आमचे पाटील सर्वात मेन पाटील सध्या ट्रेंडिंगला पाटलांचंच राज्य आहे सध्या. कारण ते पण आमचंच आता खुर्ची लावून बसणार आहेत. आता पाटील सुद्धा आरक्षणात आलेले आहेत. पाटील आता रात्रभर गाडी चालवणार आहे आणि नितीश मला डायरेक्शन करणार आहे की कुठून या जायचं ठिकाणी आपल्याला. काल रात्री नाही, काल सकाळ ना, काल सकाळपासून झोपलेलो आम्ही दोघंही कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय. खूप थकलेलो आहोत. तरी आमचा प्रयत्न आहे की सर्व पॅसेंजरांना सुखरूप आम्ही माझी गाडी इथूनच काढ त्याचा ट्रिगरचा व्हिडिओ. हे बघा, आता इथं फक्त अप्पर लागतच नाही आहे, टिप्परच लागतोय. त्याच्यामुळं जरा आम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आता रात्रीचा प्रवास करणं जरा पॉसिबल नाही आहे. हे दाब बरं इथे. ए रोशन, गाडी गॅरेज वर गेले. तो मन मेरा पहले भी रातों में अक्सर ही चाहत के हाँ सपने सजोता था पहले भी. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. डे 2 ऑफ राजस्थान ट्रिप. आम्ही सकाळी गेलतो सालासर बालाजी. तर रात्रभर ट्रॅव्हलिंग केली आणि आता जस्ट आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघलोय खाटूश्यामसाठी. आता इथून आम्ही खाटूश्यामसाठी निघलोय. आम्ही आता तरी तिथं 2-3 तास लागल. तेव्हा आता मी पडे ऑन द बार नाही घेतो, कारण मी गाडी चालवली, त्याच्यानंतर याने पण गाडी चालवली. आणि आता त्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा आम्ही आलो आहे गॅरेजला. हा आमचा दुसऱ्या दिवसाचा दुसरा टाइम आहे गॅरेज. सुंदर अशी सकाळ झाली, सुंदर असं दर्शन झालं, त्याच्यानंतर सुंदर अशी गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं. सांग भाऊ, स्टेअरिंग का लॉक झालं? बाबा स्टेअरिंगचा डायरेक्टली जो बॅटरीचा कन्व्हर्टर जो बेल्ट असतो तो तुटला होता आपला. जे मशीन आणि बॅटरीला पॉवर देतो ना, तो मशीनचा बेल्टच तुटला होता. आय थिंक असं ते म्हणत होते. आता तोच तुटला असेल, तोच तुटला. तर दुसऱ्या दिवसात दुसरी गाडी बंद पडली आहे, दुसऱ्यांदा गाडी बंद पडली आहे. म्हणजे काय कोणता राऊक येतो माग लागलाय काय माहिती. आता आम्ही राशी वाचली आहे का सगळ्यांची, सगळ्यांच्या राशी ठीक आहे.
कोणाची राशी वाईट आहे? गाडी चालवतो तो चालवत होता गाडी मध्ये बरं त्याने गाडी वाचली डॅश स्टेअरिंग लॉक करून टाकली होती. स्टेअरिंग कसं काय लॉक झाली होती? कॅन यू एक्सप्लेन मिस्टर कल्पेश? Kalpesh, please explain within your words. कारण गाडीची स्टेअरिंग जाऊ द्या आता, काय नाही करतो, वाट पाहतो कधी नेट होईल. आमची तिकडे हॉटेलला बुकिंग झाली आहे, प्लस आम्हाला पुढं जाऊन परत मागे यायचे. बापरे बाप. बघू, सांगतो तुम्हाला काय होतं काय नाही आता. गाडीवाल्याची अर्धी सर्व्हिसिंग आम्ही इथं अर्धे पूर्ण पैसे केलेली आहे. अर्ध्याच्या वरती पैसे यांनी गाडीनेच खाल्लेत आमचे. किती टाकले तिथं? लिंबाच्या झाडापाशी होता ना. आम्ही आता खाटू श्यामचं दर्शन घेऊन कोंडाकडे निघालो. अशा प्रकारे राजस्थानला खूपच ऊन आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता आमचे मेन घामे घाम झाले आमचे भाऊ बंधू. आता आम्ही श्यामजीचं दर्शन घेऊन आम्ही आता कोंडाकडे चाललोय. श्यामकुंडकडे आलेलो आहे आम्ही आता. तिथे असं म्हणलं जातं की जे पण काही श्यामजीच्या दर्शनासाठी येत राहतात तर त्यांना इथं हातपाय तरी निदान धुवून यावे किंवा आंघोळ वगैरे करावे असं मानण्यात आलेलं आहे. तर आम्ही इकडे चाललो आहे. तर ठीक आहे गाईस, आम्ही कॉलेज तो काय आम्ही आता श्री श्यामजी कुंडपाशी आलो आहे. हे बघा, हे कुंड बांधला. याच्याबद्दल डिटेल्स सांग. तर इथं असं मानलेलं मी टाकलेलं आहे डिटेल पहिल्या ऑर्डरमध्ये टाकलेलं आहे. ओके, डन डन. तुम्हाला टाकून देईल मी सामान टाकत. सो आम्ही आता खाटू श्याम झाल्यानंतर जयपूरला आलो आहे. जयपूरला 5 स्टार हॉटेलमध्ये रूम घेतली आहे. तुम्हाला रूम दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे एकदम, बघा खूप छान असा व्ह्यू. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे हवामहलला. आता सगळं आता आमचं आवरलं वगैरे, मस्त आम्ही रूम वगैरे घेतला, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही निघलो हवामहलला. तर रोशन आम्हाला गाईड करणार आहे. रोशन, येस. आता आपण जाणार आहोत तिथून हवामहलसाठी. तर हवामहल बघून आपण एक जलमहल म्हणून आहे तर तिथं आपण जाऊ शकतो. तर आता थोड्या वेळ पुढे आपण आता ट्रॅफिकमध्ये तर आपण जाऊ तिथे. आपल्याला 7 वाजता पोहोच होतं, पण आता किती वेळ लागतो आपल्याला माहीत नाही. तर देखते अगर पोहोचते तो जल्दी आपण से निकलते और बहुत सारे प्लॅन्स आहे. कल तक खतम करना है सब कुछ, म्हणजे उद्यापर्यंत सगळं संपायचं आहे. मराठीतून लवकर बोल. आणि आम्ही आता रेडी होऊन चाललोय पुढं हवामान बघायला. आमचा मॅप सांगते काहीतरी बोल. काही नाही, छान आवडलं आमचं हॉटेल पण छान आहे. हॉटेलबद्दल सांगायचं तुम्हाला. हॉटेल मी ना घरी थोड्या वेळाने आम्ही रूमवर गेल्यावर दाखवत. 5 स्टार हॉटेल आहे, 1 नंबर व्ह्यू आहे, 1 नंबर. पूर्ण जयपूर दिसतं इथं. 20 फ्लोअरला 20 सेकंडला आमची रूम आहे आणि पूर्ण जयपूर दिसते यार. 1 नंबर व्ह्यू आहे, 1 नंबर. तुम्हाला दाखवा ना आम्ही. जस्ट वेट अँड वॉच. आम्ही जाऊन येतो तिकडचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवायला आम्ही. मतलब थोडंसं थांबा. हवामानची बॅक साईडला तुम्ही बघू शकता. हवामानला जायला आम्ही लेट झालो, त्याच्यामुळं आम्हाला मध्ये एंट्री भेटली नाही. पण आम्ही बॅक साईड ही भिंत बघितली, खूप सुंदर अशी. सो गाईज आमचं हवामान वगैरे बघून झालं. त्यानंतर आम्हाला गाईड भेटला. त्याच्यानंतर ते हे कोणतं तरी मॉल आहे, ते आठवत नाही नेमकं कोणतं होतं. आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला जलमहल वगैरे भरपूर काय काय दाखवलं. तर तुम्हाला दाखवतो मी. चला पुढे. दर्शन कर लो. कम से कम 80 से 90 लेपर्ड है, तेंदुए. हाँ, तेंदुए बहुत है हमारे यहाँ. तेंदुए की सफारी. रोड पे आते हैं क्या? हाँ, इधर आते हैं ना रात को नीचे. इधर भी आते इधर भी आते हैं. हैं. पहाड़ तो ही तो अभी नारगढ़ में परसों 1 हफ्ते पहले अगर डीजल निकाला एक्टिवा से आ रहा था बंदा, उसके सामने से है ना, शायद उसके ऊपर
अब आपके मन में सवाल होगा पानी होते हुए महल कैसे बने? तो जो राजा थे हमारे यहाँ पे सवाई जयसिंह सिंह, जयसिंह के नाम पे जयपुर का नाम रखा जयपुर। और जयसिंह के जो बेटे थे सवाई प्रताप सिंह, उन्होंने 1799 में इसको बनाया। बनाने का रीजन था गर्मी ज़्यादा होती थी, सारे महल बनाए पहाड़ में। एक महल बनाया पानी में ठंडा रहने के लिए। नीचे 1.5 मंजिल देखे ना गेट, हाँ, वो गेट में पहले कांच लगे हुए थे। राजा ने कांच लगाए बेल्जियम से मंगा के, लेकिन 1981 में बाढ़ आ गई है। बाढ़ आने की वजह से महल डूब गया, कांच टूट गया। कांच टूटने की वजह से नीचे का हिस्सा खराब हो चुका। जब बनाया तरी पाणी में बनाया था क्या? नहीं, जमीन पे ही आहे जलमहल. ही जी 2 फ्लोअर पाण्याच्या आत आहे आणि 2 फ्लोअर पाण्याच्या वर. सो आम्ही इथून निघलो, मग चाललो होतो काहीतरी खायला, थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे म्हटलं थोडं करावा. सो आम्ही पाणीपुरी वगैरे खायला चाललो होतो. सो जाता जाता हे महल दिसलं, खूप भारी होतं. त्याचं नाव नाही माहिती. अशा प्रकारे आम्ही नगामाने घेतलो आहे, पूर्ण पाणीपुरी खातो. वाटर बॉल्स इंग्लिश में इसको बोलते हैं, ऐसा मुझे आज मालूम पड़ा. किसने बोला तुम्हें ऐसा? ये बादल बोल रहा था वाटर बॉल बोलते हैं. हा का? दोस्ता भाऊ. अरे भाई तो 7 स्टार हॉटेलमध्ये आहे. तो मग तो जे बोलाल ते कर. त्याला नाव बी हॉटेल हॉटेल जॉब करतो. आमचे स्वतः नितेश भाऊ शिंदे, आमचे सर्व कार्यकर्ता और आमचे कार्यकर्ता मंडळाचे अध्यक्ष, सचिव. आम्ही जेवण वगैरे करून निघलो होतो रूमवर. आता व्लॉग तर काय काढणार नाही, डायरेक्ट झोपत. खूप झोप लागली आहे, थकलो आहे खूप, त्याच्यामुळं डायरेक्ट सकाळी स्टार्ट करायला. ते बाय गुड नाईट. ही आहे आमची रूम. सकाळी सकाळी उठल्यावर खूप भारी व्ह्यू होता आणि खूप भारी दिवस होता यार. मॉर्निंग बी लाईक दिस, बस हे पाहिजे नाही आयुष्यात, बाकी काहीच नको यार. अख्खं जयपूर दिसतं इथून, सगळं जयपूर बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे? जयसलमेर येणार आहे. आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतर आज आम्ही जयसलमेरला जाणार आहे, इकडं डेझर्ट कॅम्पिंगसाठी. ब्रेकफास्ट व्ह्यू तर तुम्ही बघशाल, व्ह्यू एक नंबर आहे यार, एक नंबर. Hello guys, this is our view. We are having मित्रांनो व्ह्यू असं सुंदर आहे. अजून ऑमलेट सांगितलं. असा हा ब्रेकफास्ट, हा दिवस, आजची सकाळ कधीच नाही. कसा वाटला? एक नंबर, एक नंबर. आता आपल्याला जयसलमेरला जायचं. मसाला ऑमलेट, चीज ऑमलेट. आमचे हेडे बघा तर. दिस इज न्यू आयडिया फॉर अंडा शिलिंग. अंडा काटा आणि चमच्याने खातो. आय एम रिच. दॅट्स यू शॉपिंग. पण भावाने लिहिले ते हातानेच फोडावं लागेल, त्याला पर्याय तू नाही. किती जरी प्रयत्न केले ना तरी ते तुला हातानेच फोडणे. किती काही करू. खरंच म्हणजे पैसा वसूल आहे, पैसा वसूल. जयपूर राजस्थान. काय व्ह्यू घे, व्ह्यू प्लस इकडचं आपण हे जर बघितलं बसायचं म्हणजे कल्चर, इकडचं राहणीमान वगैरे एकदम, म्हणजे इकडची जागा किती क्लीन आहे वगैरे, खूप भारी भारी. लोक तर काय एवढं खास नाही अजून. थोडंसं आवडायचं रूमवर समोर वगैरे. हॉटेल तर एक नंबर आहे. दिस इज द टोटल व्ह्यू. पैसा वसूल यार, पैसा वसूल म्हणजे तुम्हाला सांगतो इट्स अमेझिंग. नितीश, पैसा वसूल आहे की नाही भाई? 100% दादा. अरे अरे
मेरे हो मेरे तुम के दिया के दुना युवा मैं सोनिया ए टंग रंग ओके पा 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 सोडी ते लक दे सोडी लक ये पा 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 ओके मैं आपल्या बॅग सगळे टाकून की माझी शूज बॅग वगैरे सगळं टाक. तो गाईज हे तुम्हाला रूम दाखवतो मी मस्त रूम व्ह्यूच आवडले रूम सोडून मला पैसा वसूल आहे भाई पैसा वसूल सो आम्ही लिफ्ट करता आम्ही निघालो जैसलमेर सॉरी ब्रश टाका आम्ही चाललोय बापू बाजारला शॉपिंगसाठी. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसं चाले धीरे धीरे गाडी चाले. त्याचा व्ह्यू तर भारी आहे. ठीक आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा तर बरंच आहे. महाराष्ट्रापेक्षा खूप सुंदर आहे. काहीच आम्ही आता जातोय ई रिक्षावरती बघा. आणि मी रिक्षा चालवली विचारा यांना कशी चालवली. एक नंबर अरे भैया लगे भैया हमारे देखो रिक्शा वाले भैया कैसा है फिर आपका गेट पर बताओ तो. बहुत अच्छा है भैया. अभी गाड़ी चलाते हैं भैया बात नहीं करते किसी से. ये लो भाई काढलाय ते दे रे त्यांना पटकन जाऊ. अरे भाई चालवतोय ना थांबतोय ती लगेच. इधर रोशन आमचा ड्रायव्हर झालाय रिक्षा ड्रायव्हर. काय बिझनेस नुसता पैसा राडा होणार पोरं नाही ऐकणार. छत्री कार्यक्रम चालू आहे पोरं ऐकून नाही राहिले. कल्पेशचं बघून मला ही गाडी चालवायचं मन झालं होतं. सो मी पण गाडी चालवायला घेतली. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. म्हटलं थोडंसं काकाला येड्यात काढावं. सो मग थोडंसं काकाला येड्यात काढायला लागलो. काकाला म्हटलं होतं की बघा तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ज़्यादा प्रॉब्लम मेरा इंस्टा पे फॉलोअर्स कितना है मालूम है 500 की 500 की. मैं रजिस्टर हूँ रजिस्टर तो मालूम रजिस्टर. हाँ रजिस्टर महाराष्ट्र का रजिस्टर हूँ. सो आमची सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही निघलो होतो आता मेहरणगडासाठी. सो रोशन थकला होता तो मी गाडी चालवायला घेतली. सो खूप ट्रॅफिक अशी लागली होती आम्हाला. समोरचं हॉटेल जे होतं एकदम भारी होतं बाई. त्याच्यानंतर असा सुंदर असा सनसेट बघायला भेटला आणि आम्ही पोचलो मेहरणगडला. मी चाललोय आता मेहरणगडला. दिस इज मेहरणगड. हाऊ मच इज द तिकीट. तिकीट काढायचं मेहरणगडला. मी पुरा कामाने वल्ला चाललो. आम्हाला असे फॉर्मर दिसत आहेत. भरपूर लांबून लोक येत आहेत. म्हणजे काहीतरी आहे इथं. तर रोशन ये इकडं. तर तू कॉमेंट्री करू शकतो पुढे. मला नाही काय म्हणतो पुढे. सर्व डवळे भूत आहेत. सो मेहरणगडमध्ये गेल्या आम्ही मेहरणगड बघायला चालू केलं. सो मेहरणगडही खूप छान होता. आणि हे आहे जोधपूरमध्ये. सो जोधपूर ही ब्ल्यू सिटी म्हणून ओळखली जाते राजस्थानची. जसं जयपूर इज पिंक सिटी तसं जोधपूर आहे ब्ल्यू सिटी. हेच त्याच्यानंतर आम्ही म्युझियममध्ये गेलो. म्युझियममध्ये एवढं काही नव्हतं पण ठीकठाक. चला दाखवत होतो मला काय होतं मध्ये. ते छान होतं मस्त होतं म्युझियम.
बघा तुम्ही आता ब्लॉगमध्ये खूप भारी होतं. हे बघा मित्रांनो, इथं मी बसायचो. इथं माझे 2 मित्र कल्पेश, रोशन, तिकडे ते माझ झोपायची जागा होती. मागच्या गाईज इथे जे नजारे आम्ही बघतोय आता तर रिसेंटली एकदम जबरदस्त होते. आता इथं आमच्या मागे जर तुम्ही बघू शकतात एक ब्लू सिटी सारखा एकदम जबरदस्त व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. मागे बघू शकता पूर्ण ब्लू आणि त्याच्यात आता खूप सुंदर असं जे काम आहे ते इथं दिसतं आपल्याला. काहीतरी नवीन सगळी प्रॉपर्टी तुम्ही कधी पण म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही माझ्या नावाखाली येऊ शकता. आणि हे बाई सगळी आपली लय लांबपर्यंत प्रॉपर्टी तुम्हाला प्रॉपर्टी ही सगळं शेवटपर्यंत जिथवर तुमची नजर जाईल ना तिथवर आपली प्रॉपर्टी. तिथं खूप सुंदर असं तुम्ही माझ्या मागे बघू शकता. खूप सुंदर असं काय महल आहे. आणि हे यार हे सगळेजण मला फोटोज काढायला बोलत. मला इथं सुंदरता बघून देत नाही कोणाची. सॉरी बघू शकता तुम्ही असे सुंदर असे. जेव्हा मी तिकडच्या काळात 21 कम्प्लीट झालं होतं ना, त्या 21च्या वयात मला एक खुर्ची दिली होती बसायला इथं. ती खुर्चीवर बसत ही खुर्ची बघू शकता तुम्ही कशी. मी तुम्हाला दाखवतो. मी ना या पाळण्यात बसलेलो. हे बघा हे माझा पाळणा आहे. हे म्हणजे मी जसं पहिल्या वर्षी हो पाळणा होता, दुसऱ्या वर्षी हा पाळणा होता, तिसऱ्या वर्षी हा पाळणा होता. अरे आपण लय रिच होतो पहिले, पण काय परिस्थिती काचा बिचा पाय तुम्हाला दाखवतो. अरे लय फार काय सांगू आता. का बाई याचा पाळणा आहे बरं का. रोशन हा तुझा पाळणा आहे. माझा आहे का. मी मग जेव्हा 5 वर्षाचा झालो ना तेव्हा मग या पाळण्यात बसायला माझा आहे. आमचा खर्च किती व्हायचा ना त्या काळात ते इथं सांगायचं. इथं अकाउंट डिपार्टमेंट कसं आहे आत्ताचं त्या काळातलं होतं. आमचा सगळा खर्च वगैरे इथंच लिहायचे. पण आता काही काळानंतर जुने मुली मला दाखवले काय झालं. हे आमचे जुनेवाले बरं का. अरे एक फोटो क्लिक कर त्यांच्यासोबत. फोटो क्लिक कर. यार तो रागावला, त्याला कामावरून काढून दिलं होतं आम्ही. आता त्याला दुसरीकडे गेला तो कामाला, त्याच्यामुळे तो रागावला. सो हे बघा तुम्ही अशा प्रकारे होऊ शकता. पिंक सिटी आहे ना, तसं जोधपूरला ब्ल्यू सिटी दाखवू शकतो तुम्हाला. थोडेसे असे घर तुम्हाला दिसतील. मोस्ट ऑफ तुम्हाला ब्ल्यूज घर दिसतील बघा. अशा प्रकारे मी पूर्ण घामाघूम झालेलो आहे. आणि बरं पाण्यात मी भाऊ फोटो पण माझे फोटोच कोणी चांगले काढत नाही. सगळ्यांचे फोटो इतके भारी भारी काढले की पर मला स्टोरीला ठेवायला पण फोटो. आता पाहिलं का हे असं आहे. मला नाही, मी चाललो घरी, मला नाही यायचं परत. मला बरोबर कुठं जायचं वेळेस मला घेऊन जायचं. वाव सेक्सी कल्पेश, सेक्सी रोशन. गाईज हा इथं जाऊन बसलाय एकदम आधीच्या काळापासून आम्ही इथं राहतो. आता हा इथं बसलेला आहे. बघू आपण इथं काय दिसतंय. इथं दिसत नाही एवढीच आहे. इथंच फक्त आम्ही झोपायचो. आम्ही 4 जण ऍडजस्ट करू. गरिबी चालत काही सांगू. हे खूप ऍडव्हान्स लेवल आहे टेक्नॉलॉजी. म्हणजे आई शपथ पार आम्ही एकामेकाच्या अंगावर झोपून दिवस काढले. दिस इज अ टेक्नॉलॉजी. महल वगैरे बघून झाल्यानंतर म्हटलं थोडेसे फोटोज वगैरे काढावा.
व्हिडिओज काढावा. सो फोटोज व्हिडिओज काढले आम्ही. मग आता आम्ही निघणार होतो जैसलमेरसाठी, जिथं खरं रेगिस्तान वगैरे आम्हाला बघायला भेटेल, जसं की डेझर्ट वगैरे. तिथं आम्हाला डेझर्ट राफ्टिंग वगैरे सगळं काही कॅम्पिंग वगैरे तर दाखवतो तुम्हाला. चला. मित्रांनो इथून पाण्यातून गाडी चाललेली आहे बघा. नदीतून आलेलो आहे आपण एक आता. जाऊ दे त्या बाईक सरळ सरळ राहू दे ना. राहू द्या बाबा. पाणी भाऊ साईडला टाकशील तू. तिकडे पण दाबू राहिला त्या आजीला खाली घालची. आजी म्हणशील मी चालतात. राडा होणार पुरण नाकाच्या खाली ऐकणार घालू पाणी नको. पाणी पाणी पाणी. बॅटरी बिटरी पाणी लागलं तिला बंद होऊन दे बाई. अरे ती काही दुखली गेली आता खाली. काही विषय नाही. सर्व्हिस वाले पण एवढी होत नाही. हेवी ड्रायव्हर मिस्टर कल्पे रोशन शेलार. काही पाहा बरं का भाऊ. तात्या तात्या थांबा थोडं. ऐका तुम्ही. वेलकम टू राजस्थान गाईज. आणि फायनली आम्ही डेझर्ट कॅम्पिंग साठी आलोय. बरोबर लांब होतो आम्ही तिकडं आता वाळवंट दिसलं नाही. आम्ही जवळजवळ 4 दिवसापासून राजस्थान मध्ये. फायनली आम्हाला दिसलं वाळवंट. आम्ही मस्त पैकी दाखवा एकदम दाखवा. काही जा बघा जबरदस्त आहे. चलो गाईज बाय. गाईज आता आम्ही कोहिनूर काय डेझर्ट कॅम्पला आलोय. आणि हे बघा तुम्हाला मागचा कॅमेरा कसं काय लागतो रे. सो फायनली आम्ही पोचलो जैसलमेरला. आमचं कॅम्पिंगचं टायमिंग होतं 2चा चेक इनचा. सो तिथं आम्हाला मग एक फोर्ट होता फिरायला. सो आम्ही फोर्टवर गेलो फिरायला. फोर्टला एवढे काय फोटो वगैरे व्हिडिओ नाही आहे, पण बघा तुम्हाला दाखवतो. इथं आम्ही गाणे वगैरे बोललो, पण ते ताळमेळच नव्हते. तुम्हाला बघा, ऐका तुम्ही नीट. 2, 3 स्टार्ट. वेलकम टू जैसलमेर. सो हे हॅलो हाय गाईज मित्रांनो. तर आपण आलोय आज ज्याच्यासाठी आम्ही 2 दिवस अख्खे वाड्या घातले डेझर्ट कॅम्पिंगसाठी. 1 दिवस प्रवासात गेला, 1 दिवस आमचा टायमिंग सुटला. जो सनसेट बघायचा होता तो त्या टायमिंगमध्ये आम्ही पोचलो नाही. त्याच्यामुळे आमचे 2 दिवस अजून वाढले. आणि मग आता आम्ही केलं आहे, आता पॅकेज वगैरे बुक केलं आहे. काय काय रेंज एवढं त्या पॅकेजमध्ये सांगतो. पॅकेजमध्ये काय काय आपल्याला कॅमल राईड आहे. आय थिंक जीप सफारी, रात्रीचं Dinner. जेवण वगैरे, डिनर ते आपल्याला सर्व प्लस 2 त्यांचे काही कल्चर डान्स वगैरे पण. ते कल्चर डान्स वगैरे पण पार्टी त्यांचे वगैरे डीजे पण पार्टी वगैरे म्हणजे डीजे नाईट वगैरे म्हणता येईल. रात्री 10-11 वाजेपर्यंत चालू राहतं. इथं त्यांना त्याच्यावरती चालवून देत नाही. आणि करू यार, म्हणजे खरंच बेस्ट एक्सपिरियन्स राहील. दाखवाल तुम्हाला तसं. म्हणजे मजा येईल यार. म्हणजे रेगिस्तान आहे. इथून पाकिस्तान बॉर्डर आहे ना, फक्त 200 किलोमीटर आहे. किती 200 ना, 200 का 170 किलोमीटर आहे फक्त. या चल तुम्हाला दाखवतो मी. आणि रोड पण एकदम तुम्ही दाखवू शकता. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. सगळे फोर्ट वगैरे फिरून झाल्यानंतर आम्ही चेक इन केलं कॅम्प एरियामध्ये. सो आम्ही आलो आहे. चला तुम्हाला कॅम्प दाखवतो कसे आहेत. सो हे आमचे कॅम्प आहेत. याच्यानंतर आमच्या ॲक्टिव्हिटीज होणार आहेत थोड्या वेळाने. तुम्हाला दाखवतो आमच्या ॲक्टिव्हिटीज. गाईज वी आर गोईंग ऑन डेझर्ट राफ्टिंग. ही आमची गाडी आहे. आला होता का म्हणजे कोण वेलकम गाइस. राणा होणार पूर्ण डेजर्ट के लिए अभी जीप में है. आगे का आपको अपडेट देते हैं थोड़ी देर में. मिलेगा. थैंक यू सो मच गाइस. कट कर. खालचं दाखव, मग आपलं दाखव.
बरं का सेकंड वाले खरंच मजा होती फर्स्ट वालेमध्ये. आपण प्रिपेअर झालोय की मला जाऊ द्या ना घरी आता वाचले. सनसेट सफारी इसको कहते हैं. सनसेट होतोय आपल्याकडे आणि इथं आम्ही आहे. हा मयूर नामने आम्ही आहे आणि इथं आमची प्रियंका दिदी आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकत असाल तर की खाली स्क्रीन झाली मोठी. यहाँ पे बहुत बढ़िया एक्सपीरियंस आया है. कैच दे मोबाईल राम. सो राईड वगैरे झाल्यानंतर आम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. कॅमेल राईड झाली, कार राईड झाली. त्याच्यानंतर मी व्लॉग वगैरे नाही काढले कारण एन्जॉय करू की व्लॉग काढू त्याच्यामुळे नाही काढले. नंतर आम्ही निघलो होतो कॅम्पकडे. सो फायनली गाईस गेलंय डेझर्ट सफारी झाली आमची आज. आता थोड्या वेळात आम्ही कॅम्पला जाऊ. कॅम्पला गेल्यानंतर अरे बापरे, कॅम्पला गेल्यानंतर तिथं डान्स वगैरे कल्चरल डान्स वगैरे आहेत त्यांचा. मोठा विषय कल्चरल डान्स पाहिजे दाखवतो तुम्हाला. कल्चरल डान्स एक नंबर. काय नाही ब्रेक केलं काही नाही. We are just waiting for cultural dance and we have to dance there. आता काय करतोय काय माहिती. मागं पुढं करतोय. नॉन सायन्स आहे. खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि खरंच तुम्ही या, नक्की या राजस्थानला या आणि ना पुन्हा डेझर्ट मध्ये घुसा. म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे यार पैसे जाता पण लाईफ टाइमचा एक अनुभव येऊन जातो यार, नाही का. 4 दिवसाची जिंदगी यार. 4 दिवस काय 5व्या दिवशी गेलो मी तर काय करणार आहे. पैसा गेला पण नाद गेला. पैसा गेला वाया नाही गेला ब्रो. 7 बारे पुरे झाले मला ह्याच्या पायी. बघा काही सो काही अशा प्रकारे स्वागत होतंय. त्यांच्याकडे फोन नाही आपला व्हिडिओ काढायचा. थांबणार जाऊ दे ना. स्वागत. हरी मांगे तर काजल वाली सुरमे वालो रे नबा जोड़ी रो जवाब नहीं. आता आम्ही चाललोय घरी. यार आपला कॅम्प दाखवायचंच राहिलं आहे. आता खूप एन्जॉय केला. मस्त होती यार ट्रिप. म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स आहे वर. नक्कीच आपण म्हणजे परत प्रयत्न करू आणि रेकमेंड तर नक्कीच करतोय. या नक्की या. खरंच खूप भारी होता. आणि म्हणजे
डेझर्ट सफारी वगैरे, म्हणजे पुन्हा राजस्थान फिरा, जयपूर वगैरे. आम्ही भरपूर काय काय फिरलो, जयपूर, जोधपूर. अजून काय काय फिरलो रे आपण? आपण काय काय फिरलो रोशन? अरे रोशन, आज फिरलो काय काय? आज का हा, आज नाही, 5 दिवसापासून. नाही, 7 दिवसापासून. लॉट्स ऑफ मजाक मध्ये झालेले ट्रिप आहे. म्हणजे अचानक सांगितलं गेलेलं आहे. घरी बसलो होतो, चालू मध्ये उचललेलं आहे. मला काहीच माहित नव्हतं कडं जायचंय काय जायचंय. मी यांना नाही म्हणत होतो. अचानक मला निघलं आणि खरंच म्हणजे मी मिस केलं असतं ते. खरंच इट वॉज सो अमेझिंग यार. आणि अचानक झालेली ट्रिप. मजाक मध्ये आम्ही 2,500 किलोमीटर लांब आलेलो आहे घराचं. काय सांगतो. ठीक आहे, चला, थँक्यू, बाय.